नमस्कार मित्रांनो. टेट सामान्य विज्ञानाच्या या सविस्तर विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. विज्ञान हा शब्द ऐकला की अनेकांना धडकी भरते, बरोबर ना? विषय कठीण आणि गुंतागुंतीचा वाटतो. पण आज आपण एक अशी भन्नाट ब्लूप्रिंट किंवा आराखडा पाहणार आहोत, ज्यामुळे हाच कठीण वाटणारा विषय तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देईल. चला तर मग, वेळ न दवडता या स्पष्टीकरणाला लगेच सुरुवात करूया. तर आपला मास्टर प्लॅन अगदी सोपा आहे बरं का. यात आपण 5 गोष्टी पाहणार आहोत. 1. परीक्षेचं स्वरूप. 2. अभ्यासाची योग्य पद्धत. 3. काही अत्यंत महत्त्वाचे विषय. 4. विज्ञान अध्यापनशास्त्र. आणि शेवटी 5. दिवसाचं नियोजन आणि आवश्यक पुस्तके. चला पुढे जाऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, परीक्षेचं स्वरूप. थोडक्यात सांगायचं तर हा आपल्या तयारीचा एकदम भक्कम पाया आहे. आता इथे सर्वात दिलासा देणारी गोष्ट काय माहितीये? अभ्यासक्रमाची पातळी. ती फक्त 5वी ते 10वी पर्यंतचीच मर्यादित आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. NCERT आणि स्टेट बोर्डची शालेय पुस्तके. तुम्हाला विद्यापीठ किंवा ग्रॅज्युएशन लेव्हलच्या अवघड पुस्तकांमध्ये डोकं घालायची अजिबात गरज नाहीये. आपला पूर्ण फोकस फक्त शालेय स्तरावरील बेसिक अभ्यासक्रमावर ठेवायचा. एकदा का हा बेस पक्का झाला की समजा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकली. विज्ञानाची या अभ्यासक्रमात 3 मुख्य शाखांमध्ये अगदी सुटसुटीत विभागणी करता येते. भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, ज्यामध्ये बल, गती, प्रकाश, ध्वनी, ऊर्जा, उष्णता आणि विद्युत यांसारखे विषय येतात. मग येतं रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री. यात पदार्थ, मूलद्रव्य, संयुगे, आम्ल, क्षार आणि रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास आहे. आणि शेवटी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, ज्यात वनस्पती, प्राणी, मानवी शरीर, पोषण, रोग आणि आपला पर्यावरण याचा समावेश होतो. विषय खूप सारे वाटत असले तरी पद्धतशीरपणे गेल्यास हे सगळं अगदी सहज हाताळण्यासारखं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अभ्यासाची अचूक पद्धत. माहिती तर मिळाली, पण ती डोक्यात फिट कशी बसवायची हे आपण आता पाहूया. कोणताही कठीण विषय सोपा करण्यासाठी मी तुम्हाला एक साधी 3 टप्प्यांची सिस्टम सांगतो. स्टेप 1. बेसिक स्ट्रॉंग करणं, म्हणजे मूलभूत संकल्पना भक्कम करणं. स्टेप 2. आकृत्यांचा म्हणजेच डायग्राम्सचा जास्तीत जास्त वापर. आणि स्टेप 3. शॉर्ट नोट्स काढणं. या नोट्समध्ये फक्त महत्त्वाची सूत्र आणि व्याख्या असतील. हे 3 टप्पे जर तुम्ही एकापाठोपाठ एक फॉलो केलेत ना, तर केलेला अभ्यास कधीच विसरणार नाही, हे नक्की. मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. पाठांतर आणि संकल्पना स्पष्ट असणं यात खूप मोठा फरक आहे. फक्त एखादी व्याख्या घोकंपट्टी करून पाठ करण्यापेक्षा बल म्हणजे नेमकं काय, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं किंवा आपल्या शरीरात रक्त नक्की कसं वाहतं यामागचं लॉजिक समजून घ्या. कारण जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर परीक्षेत प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी तुम्ही अडकणार नाही. पाठांतर आज लक्षात राहतं आणि उद्या विसरतं, पण समजलेली गोष्ट आपण कधीच विसरत नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना, चित्रे संकल्पना मेंदूत पक्की करतात. मानवी हृदय, वनस्पती पेशी किंवा एखादा इलेक्ट्रिक सर्किट या आकृत्या मेंदूसाठी एकदम शॉर्टकटसारखं काम करतात. परीक्षेच्या हॉलमध्ये जेव्हा वेळेचं प्रेशर असतं, तेव्हा एखादी साधी आकृती डोळ्यासमोर आली तरी संपूर्ण प्रक्रियेची अचूक आठवण आपल्याला चटकन होते. त्यामुळे आकृत्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. चला, आता बघूया आपला तिसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाचे विषय. किंवा असं म्हणूया की या परीक्षेचे मुख्य आधारस्तंभ. आता संपूर्ण अभ्यासक्रम वाचत बसण्यापेक्षा काही हाय यील्ड टॉपिक्स आहेत ज्यावर हमखास प्रश्न येतातच. उदाहरणादाखल सांगायचं तर भौतिकशास्त्रामध्ये न्यूटनचे नियम, उष्णतेचे प्रकार, विद्युत प्रवाह आणि चुंबकत्व. रसायनशास्त्रामध्ये बघाल तर अम्लक्षार, धातू अधातू आणि रासायनिक बदल. आणि जीवशास्त्रात पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण आणि पर्यावरण संतुलन हे टॉपिक्स अजिबात सोडू नका. या घटकांवर सर्वाधिक भर द्यायचा आहे. थोडक्यात सांगायचं तर हा तुमचा जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा अजेंडा आहे. यानंतर वळूयात चौथ्या भागाकडे, जो आहे विज्ञान अध्यापनशास्त्र म्हणजेच सायन्स पेडागॉजी. हे थोडं शिक्षकाच्या मानसिकतेबद्दल आहे. आता हे पेडागॉजी म्हणजे नेमकं काय? बघा, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यासारख्या संकल्पना इथे खूप महत्त्वाच्या ठरतात. या परीक्षेत तुम्हाला फक्त विज्ञानाची माहिती किती आहे हे तपासलं जात नाही, तर तुम्ही ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोचवता हे पाहिलं जातं. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रयोग करून शिकवणं आणि विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन कसं करायचं, यावरून एक आधुनिक आणि प्रभावी विज्ञान शिक्षक कसा असावा याची मानसिकता तपासली जाते.
आणि आता आपण आलोय शेवटच्या 5व्या टप्प्यावर, नियोजन आणि पुस्तके, म्हणजे तुमची अभ्यासाची दिशा ठरवणारी यशाची गुरुकिल्ली. तुमचा दिवसाचा रुटीन कसा असावा बरं? एक शिस्तबद्ध दिनक्रम आखून घ्या. सकाळी फ्रेश असताना एका नवीन प्रकरणाचं वाचन आणि महत्त्वाच्या व्याख्या क्लिअर करून घ्यायच्या. दुपारी जरा वेळ आकृत्यांचा सराव आणि त्यावरचे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs सोडवायचे. आणि संध्याकाळच्या वेळेस मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका किंवा PYQs आणि मॉक टेस्ट द्यायच्या. सकाळी नवीन शिकायचं आणि संध्याकाळी स्वतःचीच परीक्षा घ्यायची. असा हा एकदम बॅलन्स्ड डेली प्लॅन आहे. आता तुम्हाला वाटेल, यासाठी दिवसभर पुस्तकात डोकं खुसून बसावं लागेल की काय? तर अजिबात नाही. दररोज फक्त 2 ते 3 तास. हो, अगदी बरोबर ऐकलत. फक्त 2 ते 3 तास. पण हे तास मात्र पूर्ण एकाग्रतेने आणि सातत्याने दिले पाहिजेत. तुम्ही रोज न चुकता एवढा वेळ दिलात ना, तरी तुमची तयारी एकदम कडक होईल. इथे कन्सिस्टन्सी किंवा सातत्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पुस्तकांबद्दल बोलायचं तर बाजारभर मिळणारी 100 पुस्तकं वाचायची गरज नाही. फक्त योग्य आणि अधिकृत साहित्यावर फोकस करा. NCERTची विज्ञान पुस्तके, बाजारात मिळणारी काही दर्जेदार सामान्य विज्ञानाची संदर्भ पुस्तके आणि मुख्य म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाची शालेय पुस्तके. परीक्षेचे बरेचसे प्रश्न थेट याच पुस्तकांमधून उचलले जातात, त्यामुळे तुमचा बेस याच पुस्तकांवर आधारित असला पाहिजे. तर मग जर तुमच्याकडे अशी अचूक रणनीती असेल आणि तुम्ही दररोज न चुकता सराव करणार असाल, तर मला सांगा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोण रोखू शकणार आहे? विज्ञान अजिबात कठीण नाहीये मित्रांनो. कॉन्सेप्ट्स क्लिअर ठेवा आणि प्रॅक्टिस करा. मग बघा, टेटच्या विज्ञान विभागात जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं कसं सहज शक्य होतं. या विश्लेषणातील आराखड्याचा वापर करा आणि एकदम आत्मविश्वासाने तयारीला लागा. तुम्हाला काय वाटतं, यातली कोणती टेक्निक तुमच्या अभ्यासाला आजच वेग देईल? नक्की विचार करा आणि कामाला लागा.